मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुरमई मच्छी फ्राय दाखवणार आहे। साहित्य: सुरमई, आलं लसूण पेस्ट, बेडगी मिरची पावडर, लिंबू, गरम मसाला, रवा आणि शेजवान चटणी। आता हे सर्व साहित्य एकत्र केलेलं। आता हे मच्छीला असं लावून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य मिक्स करून या मच्छीला लावून घ्यायचं आणि मॅरिनेट करायला 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं। पूर्ण बाजूनी खालच्या साइडनी वरच्या साइडनी लावून ठेवायचं असं पूर्ण, आणि नंतर रव्यामध्ये घोळून फ्राय करायला ठेवायचं। आता हे 10 ते 15 मिनिट ठेवायचं, नंतर या रव्यामध्ये घोळून फ्राय करायला ठेवायचं। आता हे 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करून झालेलं आहे। आता हे 15 मिनिट मॅरिनेट करून झालेलं आहे। आता ह्या रव्यामध्ये मी घोळून दाखवणार। आता याच्यात थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। मी याच्यामध्ये मीठ तुम्हाला दाखवलं नाही कारण त्या आलं लसूण पेस्टमध्ये मीठ होतं। आता सुरुवातीला पहिला गॅस मोठा करायचा, पॅनमध्ये तेल घालायचं आणि याच्यामध्ये घोळून हे फ्राय करायला ठेवायचं। सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि नंतर एकदा पलटी केल्यानंतर थोडासा बारीक ठेवायचा आणि मंद आचेवर थोडासा कडक होऊ द्यायचा। आता हे पलटी केलेलं आहे बघा। आता या साइडनं पण एक 2 ते 3 मिनिट असंच ठेवायचा मोठा गॅस आणि नंतर छोटा करायचा। छोटा केलेला आहे आता बारीक गॅसवर हे तळू द्यायचा मच्छी। छान फ्राय झालेली आहे, एकदम कडक झाली आहे, आवाज बघा। आता याच्यावर कोथिंबीर टाकणार आणि गरम गरम चपाती सोबत, भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता। याचा रस्सा पण बनवू शकता, खायला एकदम चविष्ट आहे। सुरमई फ्रायची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।